हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर बघा आम्ही कशा निवांत बसलेलो आहेत. असं काही नाही, आज आमचं चहा पाणी झालेलं आहे आणि नंतर मी ब्लॉग शूट करायला लागलेली आहे. तर संध्याकाळचा स्वयंपाक हे ते बाकी आहे, पण म्हटलं छान अशा वातावरणात बाहेर निवांत बसावं. आणि रानू बघा, थांबा रानू, तुझा मित्र दाखव आपण. तुझा मित्र, हा रानूचा मित्र ज्याला तुम्ही नेहमीच बघता, आणि हा आमचा रानू, ह्याला पण तुम्ही नेहमीच बघता, ओके नाही. तर मी आहे ना आत्ता एक केक करते. खरं तर हा केक चॉकलेट फ्लेवरचा आहे. आणि याला आहे ना अशा पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे आणखीन थोडंसं करायचं आहे, ते राहिलेलं आहे. पण हे डिझाईन कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि हा अर्धा kg आहे बरं का, चॉकलेट फ्लेवर. हा मी आज रात्रीसाठी किंवा ऑर्डर आल्यानंतर देण्यासाठी तयार करून ठेवलेला केक आहे. पण आज सकाळी एक कस्टमाइज केक तयार करून दिला होता, तो मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीचा हा केक आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा केक कस्टमाइज करून हवा असेल, तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जी हवी आहे ती डिझाईन करून दिली जाईल. तर त्याच्यासाठी पण फक्त करमाळा, वीट किंवा शेजारची जी गावी आहेत त्यांच्यापुरतंच हे लिमिटेड आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कालच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला इथं मी पुदिना लावलेला दाखवला होता. आणि हा बघा पुदिना, माती ओली दिसते आणि रोप पण असं छान दिसतंय ताजं. आणि हे तिकडं हे आपलं पहिलं. आणि तुम्हाला सांगते गंमत, हा बघा काल रानानी आणि सईनी कुटाणा केलेला आहे माहिती आहे का तू. म्हणजे हे मी जेव्हा लावत होते, एकतर तो माठ आहे जो आम्ही आमच्या घरामध्ये होता आणि तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये त्याला पाहिलं असेल. आणि त्याला काय झालं, ते खोल पडलेलं म्हणून ते इथं बाहेर आणून ठेवलं होतं. म्हटलं त्याच्यामध्ये एक छान असं काहीतरी लावता येईल रोप वगैरे. तर सईनी आणि रानाने ते फोडून टाकलं माहिती आहे का. काय करायचं होतं तुम्हाला त्याचा? ढोलक. कुठंतरी काहीतरी बघून यायचं आणि ढोलक करायचं होतं. हा, ते शॉर्ट बघितलं त्यांनी, त्या शॉर्ट मधनं ना मी पण पाहिलं ना चिंकीचा ते व्हिडिओ. कोण कोण? होय, तुम्ही अभ्यास करता का फक्त खेळताच? अभ्यास करतो आणि खेळायला येतो. होय. हे तर बघा, हे गुलाबाचं झाड, त्याला बरेच दिवस गुलाब आले नव्हते, आता परत गुलाब यायला लागलेले. इथे ना अशी थोडीशी माती भरून घ्यायची. आता काय माहिती कधी भरतोय. तिथं एक आहे. आणि आणखीन कपडे वाळलेले नाही आहेत माहिती आहे का वातावरणामुळे. आणि राधिका खेळतीये, गेम खेळतीये बिचारे. आणि मला पण खेळायला होते, स्वतः खेळून खेळून त्यात परफेक्ट झाली आहे. आणि मी हारल्यानंतर मग काय मला येतच नाही. मी तोंड बंद करला का? अगो बाई सई, वा गो वा, चांगलं फेकून देते ती घेऊन. बघ रोहित किती खुश. नको बाई, पाय बघते तुमचे तर काय रोजच चाललंय. तू मागितलंय तर मला नाही, तुला राऊंड मारायची गरज आहे आणि मला आरामाची. म्हाताऱ्या बायकांच्या वरचे रोजच बिचारीचे पाय दुखत आहेत. अर्थातच दिवस मावळला की झालं म्हणजे पाय दुखत आहेत. मग काय तर. आणि खरं तसंच होतं माहितीये का, दिवस असं नाही का 5-6 मागं रोज राधिकाला तेच सांगणं असतं, माझे पाय दुखायला लागले, माझे पाय दुखायला लागले. राधिका अंगठी दाखव. दिसले नाही का तुम्हाला व्हिडिओ? नाही, 2 व्हिडिओमध्ये ही क्लिप घेतली होती, पण दोन्ही व्हिडिओमधनं म्हणजे काही ना काही कारणांमुळे ती काढून टाकण्यात आली माहिती आहे का. हे बघा, ही आहे ना अंगठी भाऊजींनी राधिकाला दिलेली आहे. म्हणजे कधी तिची ट्रीटमेंट चालू आहे इंदापूरला,
आणि मग जेव्हा तिची गुड न्यूज समजली तेव्हा येताना त्यांनी ही अंगठी घेतली. राधिका तुला कशाचा प्रॉब्लेम होता ग? कशाचा म्हणजे? म्हणजे का राहत नव्हतं, त्याचं काय अडचण होते? PCODचा प्रॉब्लेम आता. मग काय, आणि बऱ्याच जणींना हल्ली तोच प्रॉब्लेम आहे. आणि इंदापूरमध्ये कुठले डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे गेलती तू? संजय देशमुख. संजय देशमुख. आणि ते सांगू का, खरंच म्हणजे मी पण एकदा त्याच्याबरोबर गेलते. खूप वयस्कर आहेत आणि तेवढेच असे पोलाईट आहेत, खूप छान आहेत ते दोघं पण, नवरा बायको खूप छान आहेत. तर त्यांचा राधिकाला फरक पडलेला आहे. आणि त्यांचा जर पत्ता सांगायचा झाला की नाही तर संजय देशमुख, तिनं तर नाव सांगितलंच आणि देशमुख दवाखाना म्हटलं की कोणीही सांगतच आहे. आणि स्टँडवरनं उतरलं की असे समजा कसा आहे पत्ता, असे इकडच्या हाताला सगळे दवाखानेच आहेत, तिकडच त्यांचा दवाखाना आहे की नाही. गल्लीचं नाव असं काही माहित नाही म्हणजे असं त्यांच्या हो, तो एरिया नाही माहिती. म्हणजे काय माहिती का, स्टँडवरनं जवळ आहे. कुठल्याही रिक्षावाल्याला तुम्ही फाईल दाखवा त्या डॉक्टरांची, नाही तर नुसतं नाव देशमुखचं दवाखाना आहे कुठे मला ते कुठलाही रिक्षावाला सांगू शकतो. खूप म्हणजे अगदी चालत गेलं की नाही तर 10 मिनिटं लागतील आणि रिक्षाने गेल्यावर तर काय 2-3 मिनिटात असते सोडते. डॉक्टरनी त्यांचं नाव फाईलवर टाकलं नाहीये. मॅडमचं नाव आहे, मॅडमचं नाव मनीषा देशमुख, मॅडमचं नाव मनीषा आहे. हा. आणि तुम्हाला सांगू का, तरी मध्यंतरी त्या डॉक्टर म्हणजे तुम्हाला जसं की म्हटलं ते वयस्कर होते ना, तर ह्याच्या अगोदरच खरं तर राधिकाला फरक पडला असता. पण ते डॉक्टरच आजारी होते, त्यामुळे जवळजवळ 1 वर्ष त्यांचा दवाखाना बंद होता. मग तेवढी 1 वर्षाची ट्रीटमेंट ही जी राहिली, नाहीतर आतापर्यंत ते ह्या लेकरांबरोबर थोडं तरी रांगलं असतं, नाही तर गेलं असतं तिकडं खेळायला. पण मग ते तसं त्यांनी पण त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे 1 वर्ष दवाखाना पूर्ण टोटल बंद ठेवला होता. आणि आता पण फक्त 2 वाजेपर्यंत 1 जून तारखेपासून चालू केला. म्हणजे गेल्या वेळेस आता वर्ष झालं डॉक्टरनी दवाखाना बंद करून, पण ह्या 1 जून तारखेला त्यांचं वर्ष झालं बंद करून ना. म्हणजे 1 जूनलाच त्यांनी चालू केला. 1 जूनलाच बंद केला आणि परत पुढच्या वर्षी 1 जूनला सुरू केला. असं टोटल 1 वर्ष त्यांचा दवाखाना बंद होता. तेवढीच ट्रीटमेंट मिस झाली. आणि ते डिलेव्हरी वगैरे करत नाहीत कारण की वय झाले. फक्त ते ह्याच गोष्टीसाठी ट्रीटमेंट करतात. म्हणजे इतर पण लेडीजचे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्याशी संबंधित पण ते ट्रीटमेंट देतात. पण जास्त पेशंट असेच असतात आणि जवळजवळ बऱ्यापैकी जणींना फरक पडतो. जर म्हणजे मला खूप सगळे प्रश्न आलते आणि तुम्हाला पण म्हणजे सध्या तुम्ही ह्याच प्रॉब्लेममधनं जात असता, थोडंसं तुमचं लेट हे होत असेल किंवा राहिले नसतील आणखीन दिवस, तर तुम्ही जर शक्य असेल तर इंदापूरमध्ये देशमुख डॉक्टर नक्की व्हिजिट करा, फरक पडेल. कारण की आत्ता पण आहे ना, म्हणजे राधिका तिथं दवाखान्यात गेल्यानंतर ती सांगते ना की अमुक एक जण अशी लेडीज होती, तिनं पण त्याच गोष्टीसाठी आलती. तर मी तिला सांगितलं होतं एकदा की त्या बाईला म्हणायचं की काय म्हणायचं, हिंमत हारू नका, या डॉक्टरांकडे नक्की फरक पडतो. कारण की हिनं पण आहे ना इतक्या ठिकाणी ट्रीटमेंट चेंज केली आहे. 7 वर्ष ती ट्रीटमेंटच घेत होती, कुठं ना कुठं. पैसा वाया गेला त्याचं काही नाही, पण तो आपला वेळ वाया गेला. तर तसं हे छान आहेत. तुम्हाला जर हवं असेल, म्हणजे जर गरज असेल तर तुम्ही नक्की त्यांना भेटा. आम्ही इथं बसून मॅचची मज्जा बघतोय, माहितीये का, लगोरी खेळत आहेत पोरं. तर खेळून झाल्यानंतर आता सईचा चाललेला आहे अभ्यास. काय करतेय सई? हे मल्टिप्लिकेशन. आणि इकडं काय लिहिलते? हे नंबर्स लिहिलते का? सईचं हँड रायटिंग तुम्हाला दाखवते. जर कसं हातात हे असे तर आहे बघा, हे सईचं असं पद्धतीचं हँड रायटिंग आहे. तरी मी तिला सारखी म्हणत असते बरं का, सई चांगलं काढ. आज उद्या सुट्टी आहे तर सईच्या टीचरनी भरपूर सगळा अभ्यास दिलाय. ह्यांच्या टीचरने अभ्यासच नाही दिला आहे की नाही रे रानू? तर हा आहे आमचा आजचा मेनू.
नाहीतर रोजचा मेनू बघून तुम्ही म्हणताल ह्या रोज संध्याकाळी काही चटपटीतच खातात का, तर तसं काही नाही आहे. आज म्हणजे सकाळची रस्सा भाजी शिल्लक आहे, त्यामुळे रस्सा भाजी केली नव्हती. भाकरी, मेथीची भाजी, मिठाचा भात आणि लोणचं. आणि राणा बघा तिकडं कसा खातोय, हाताने जेवण करतोय माहिती का. इकडं बघ, नाही मी जेवणार आता. लय गुड बॉय झालाय माहितीये का आमचा राणा. नाहीतर आम्ही त्याला हॉस्टेलवरच टाकणार होतो, पण नाही टाकणार आता. टाकायचं का हॉस्टेलला? हा बघा हाताने खातोय, लय हुशार आहे राणा. या जेवायला. जेवण झालंय आणि राधा आहे की नाही, राधा तिकडे गेली शितूच्या तिकडे फिरायला आणि मी आणि मम्मी इथं फिरतोय. आता तुम्ही म्हणताल मम्मी अचानक काय आली, तर मग अशी नाना गेलते करमाळ्याला मम्मीला आणायला. मग ते मम्मीला घेऊन आले. मग मम्मी म्हटली मी काय तिकडे येत नाही, त्यामुळे ती इथं दारातच फिरते. आणि ही राणा बघा, राणा राधा बरोबर गेला, राधाला सोडून आला आणि आता इथं हे बघा संध्याकाळ जायतरी पोरा. संध्याकाळ झाली तरी ह्यांना झोपा येणार. तिकडून रोहित आवाज देतोय, इकडून आणू आली. ये आता खेळायला ये. येतो का? दिसला मला तू. आणि ह्या बघा जावा जावा कशा खेळतात लेकरं घेऊन. राधाला मी तिकडून उठून आले, गेली ती शितूच्यात गप्पा मारत बसली होती फिरण्याच्या नावाखाली माहितीये का. कितवा राऊंड आहे होय तुमच्या सोबत? तुमच्या सोबत लेकर आहेत का लेकरांसोबत तुम्ही येत? शितूवन तसलीच सामील, चोरीत सामील. कुठं मामा आलाय? कसला मामा? होय बर बर. तो रोहित तिकडून आवाज येतो, रोहितला आवाज दे. हो आला आला आला, रोहित पण आला. गेला गेला गेला. त्या मामाचं पण बाळ आहे की, आता त्या मामाच्या बाळाला असंच करायचं आपण. शितूची लेकरं डांबरीट आहेत शितू सारखी. होय शितू? हे लय अगं, ही पोरग मला आता दगड हाणत होत. वाटलं मी तुम्हाला पकडलं होतं, त्याला वाटलं तुम्ही म्हणून त्यांनी दगड घेऊन मागे. चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण शितूच्या नवीन कपड्यांचा हॉल पाहणार आहोत माहितीये का. शितू स्पेशल शॉपिंग करण्यासाठी सांगत होते आणि खरेदी करायला बारामतीला गेली बिचारी. स्पेशल घरी वापरायचे कपडे, म्हणजे आपण कसं म्हणतो डेली यूज साठी, त्यासाठी गेली. ते शितू उद्याच्याला आण घरी दाखवायला. बघ तुला दाखवावं लागतील आता, नाहीतर परत मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कमेंट येईल, तुम्ही शितूचे कपडे दाखवले नाहीत नवीन ड्रेस. तर त्यामुळे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ही जी नवीन खरेदी पाहू आपण काय काय केली ते. आणि खरेदी कितीची सांग परत आम्ही कॅमेरा बंद केल्यावर सांगू. चला तर मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय. जेवण